गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 10वीचा दुसरा चॅप्टर शिकणार आहोत. त्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, म्हणजे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला परीक्षेसाठी 6 मार्क्स 6 मार्काला विचारला जातो. 6 मार्क्स. या चॅप्टर मध्ये आपल्याला पहा एलिमेंट्स ऑफ देअर क्लासिफिकेशन काही पॉइंट्स घ्यायचे. त्यामधला पहिला पॉइंट आपल्याला पाहायचा आहे एलिमेंट्स ऑफ देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनस-स्ट्रेट्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल अँड मॉडर्न पिरियोडिक टेबल, असे काही आपल्याला या धड्यामध्ये पॉइंट्स पाहायचे आहेत. आता आपल्याला धड्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की आपण 9वीच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं मॅटर मीन्स व्हॉट इज मीन बाय मॅटर, म्हणजे द्रव्य म्हणजे काय, व्हॉट इज द टाइप्स ऑफ मॅटर, मॅटरचे प्रकार कोणते आहेत हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. मॅटरचे जे टाइप्स आहेत हे तुम्हाला माहिती असतील. मॅटर म्हणजे द्रव्य, त्याचे टाइप्स आहेत सॉलिड, लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. हे आपल्याला आपण 9वीला शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण एलिमेंटची डेफिनेशन, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य, याची डेफिनेशन ही पाहिलेली आहे. त्याचे टाइप्स ही पाहिलेले आहेत, पण ते आपण थोडेसे इंट्रोडक्शन मध्ये थोडं शॉर्ट मध्ये आपण पाहून घेऊ. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स अँड व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. सांगा बरं मला, व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर? ओके, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज ॲटम. कोणताही सगळ्यात द्रव्याचा सगळ्यात लहान जो पार्टिकल आहे, कण जे आहे, याला आपण काय म्हणतो? ॲटम, म्हणजे अणू म्हणत असतो. त्यानंतर एलिमेंटचे जे टाइप्स आहेत हे आपण मागच्या वर्षी पाहिलेले आहेत. ते कोणकोणते आहेत? मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स. आता आपल्याला याच एलिमेंटचं काय करायचंय? क्लासिफिकेशन करायचं आहे. पण या अगोदर आपल्याला क्लासिफिकेशन म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. आपण त्याची शॉर्ट मध्ये डेफिनेशन पाहू क्लासिफिकेशनची. क्लासिफिकेशन, ग्रुपिंग और सॉर्टिंग, ग्रुपिंग और sorting of elements, grouping or sorting of elements based on their similarities and differences. Similarities and differences. ओके, आपल्याला जे काही क्लासिफिकेशन करायचं आहे, मग हे कशाचं जे असेल, आपण जसं की ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असतो किंवा एलिमेंटचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, तर यासाठी आपल्याला क्लासिफिकेशन म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. तर क्लासिफिकेशनची आपण डेफिनेशन सांगू शकतो. पहा, ग्रुपिंग और सॉर्टिंग ऑफ एलिमेंट बेस्ड ऑन देअर सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस, म्हणजे मूलद्रव्याचे आपल्याला गटामध्ये काय करायचे? वर्गीकरण करायचे. आणि ते वर्गीकरण जे आहे हे कशाद्वारे करायचे? कशावरती आधारित करायचे? त्यांच्या सिमिलरिटीज म्हणजे त्यांच्या सारखेपणावरती अँड डिफरन्सेस म्हणजे त्यांचे जे भेद आहेत यावरती आधारित आपल्याला काय करायचे? एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं आहे. आणि हेच आपल्याला कशामध्ये पाहायचंय? आपल्या या पाठामध्ये पाहायचंय. तर आपला पहिला पॉइंट आहे आपल्या धड्यामधला, तो आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. काय पाहायचे? क्लासिफिकेशनची तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली असेल. तर त्यापुढे आपल्याला आता एलिमेंटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं जातं हे आपल्याला पाहायचंय. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याचं वर्गीकरण कसं केलं जातं हे आपल्याला पाहायचंय. आता पहा, ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट्स आर ओनली वन टाइप. पहा काय सांगितलं मी? ऑल द ॲटम्स ऑफ अन एलिमेंट आर ओनली वन टाइप, म्हणजे मूलद्रव्यातील प्रत्येक जो
अणू असतो हा कसा असतो, एकसारखाच असतो, एकाच प्रकारचा असतो. फॉर एक्झाम्पल आपण कोणता एलिमेंट घेतला, सोडियम जर घेतला, तर या सोडियम मधले जेवढे काही ॲटम्स असतात हे सगळे कसे असतात, एकसारखेच असतात. यामध्ये आपल्याला डिफरन्स बदल दिसून येत नाही. त्यामुळेच आपल्याला सांगता येतं की ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट्स आर ओनली वन टाइप, एकाच प्रकारची असतात. आणि आपल्याला हेही माहिती आहे की आपण टुडे हाऊ मेनी एलिमेंट्स आर फाउंड, हाऊ मेनी 118 एलिमेंट्स आर फाउंड. किती मूलद्रव्य आपल्याला किती मूलद्रव्य माहिती आहेत, टुडे हाऊ मेनी एलिमेंट्स 118 एलिमेंट्स आर नोन. 118 एलिमेंट जे आहेत हे आपल्याला आतापर्यंत काय आहेत, माहिती आहेत. परंतु पहा आतापर्यंत आपल्याला माहिती 118 एलिमेंट्स आहेत, परंतु जे काही 18th इयर होतं म्हणजे 18व्या शतकामध्ये फक्त किती एलिमेंट माहिती होती, कितव्या सेंचुरीमध्ये, 18th सेंचुरी. या 18th सेंचुरी मध्ये ओनली 30 elements are known. How many elements are known? 30 elements. फक्त 30च मूलद्रव्य काय होती, 18व्या शतकामध्ये माहिती होती. आणि त्यामुळे त्यानंतर काय होत गेलेला आहे, या एलिमेंट्सचा मूलद्रव्याचा शोध लागत गेलेला आहे. आतापर्यंत आपल्याला 118 म्हणजे 118 मूलद्रव्य काय माहिती झालेली आहेत. मग आता या एलिमेंटचं क्लासिफिकेशन जे आहे हे कसं केलेलं आहे, या मूलद्रव्यांचं वर्गीकरण जे आहे हे कसं केलेलं आहे, तर पहा हे जे काही एलिमेंट्स आहेत या एलिमेंटचं क्लासिफिकेशन जे आहे हे 2 टाइप्स मध्ये करण्यात आलेले आहे. ते 2 टाइप्स आहेत, मेटल अँड नॉन मेटल. Metal and non-metal. The classification of elements in metal and non-metal. कशामध्ये केलेले, मेटल आणि नॉन मेटल मध्ये. आणि त्यानंतर पुन्हा एक टाइप जो आहे, एक प्रकार जो आहे हा अस्तित्वात आलेला आहे, एक डिस्कवर्ड झालेला टाइप आहे, तो आहे मेटलॉइड्स. कोणता आहे, मेटलॉइड्स. मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य. आता मेटल धातू म्हणजे आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल आयर्न असेल, सोडियम असेल, हे काय आहेत, मेटल्स आहेत. नॉन मेटल हे माहिती आहेत आपल्याला, सल्फर, कार्बन, हे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. आणि मेटलॉइड्स, व्हॉट इज मीन बाय मेटलॉइड्स, आपल्याला मेटल आणि नॉन मेटल याची प्रॉपर्टीज तर आपल्याला माहिती आहेत. मेटल काय करत असतात, लस्टर करत असतात, म्हणजे चकाकी देतात. मेटल्सला काय असते, डक्टिलिटी असते, त्यानंतर मेलेबिलिटी असते. हे काय कशाची प्रॉपर्टी आहेत, मेटलच्या प्रॉपर्टी आहेत. नॉन मेटल काय करतात, डू नॉट लस्टर, म्हणजे हे चकाकत नाहीत. तर नॉन मेटल कसे असतात, ब्रिटल असतात, म्हणजे ठिसूळ असतात. त्यानंतर याला मेलेबिलिटी किंवा डक्टिलिटी आपल्याला दिसून येत नाही. हे कशाचे प्रॉपर्टीज पाहिले आपण, मेटल आणि नॉन मेटलच्या. आणखी जर प्रॉपर्टी पाहायचं झालं तर मेटल्स काय करतात, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बट नॉन मेटल्स आर डू नॉट कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे आपण मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या 8वीला 9वीला पाहिलेल्या आहेत. बट व्हॉट इज मीन बाय मेटलॉइड्स, मेटलॉइड्स म्हणजे काय, धातू सदृश्य म्हणजे काय, तर मेटलॉइड्स म्हणजे ज्यामध्ये कशा प्रॉपर्टीज दिसून येतात, बोथ मेटल अँड नॉन मेटल्स प्रॉपर्टीज आर फाउंड इन that substance is called metalloid. ज्या पदार्थामध्ये आपल्याला मेटल आणि नॉन मेटल म्हणजे धातू आणि अधातू या दोन्हींच्या पण काय दिसून येतात, प्रॉपर्टीज, गुणधर्म दिसून येत असतात, यांना आपल्याला काय म्हणायचंय, मेटलॉइड्स असं म्हणतात. मेटलॉइड्स मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज दिसून येतात, प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल्स. मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज ज्या पदार्थामध्ये दिसून येतात त्याला आपल्याला काय म्हणायचे, मेटलॉइड्स म्हणायचे. आणि अशाच प्रकारे कशाचं क्लासिफिकेशन करण्यात आलेले, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, मूलद्रव्याचं वर्गीकरण जे आहे हे या 3 ग्रुप्समध्ये 3 गटांमध्ये
करण्यात आलेलं आहे. मग यानंतर पहा आपल्याला जे काही हेच क्लासिफिकेशन जे आहे एलिमेंट्स, ज्यावेळेस 30 एलिमेंट्स नोन होते म्हणजे 30 मूलद्रव्य माहिती होते, त्यावेळेस काही जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टने काय केलेले या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि त्यामधला पहिलं जे काही क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सला सुरुवात केलेली आहे तो पहिला शास्त्रज्ञ आहे जॉन डोबेरायनर. त्याचं पूर्ण नाव आहे पहा जॉन वोल्फगँग डोबेरायनर. या डोबेरायनरने सुरुवात केलेली. मग आता आपण पहिला आपल्या धड्यामधला पहिला पॉइंट जो आहे डोबेरायनर ट्रेट्स हा आपण पाहणार आहोत. डोबेरायनर्स ट्रेट्स म्हणजे डोबेरायनरची त्रिके पाहायची आपल्याला. पहिला जो शास्त्रज्ञ आलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्यासाठी हा कोण आहे डोबेरायनर आहे. आता या डोबेरायनरचा जो कालावधी होता त्याने कोणत्या कालावधीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट केलेले आहे तर पहा इन 1870 इन इयर 1870 1817 मध्ये डोबेरायनरने काय केलेले क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हा एक जर्मन सायंटिस्ट होता, जर्मनचा शास्त्रज्ञ होता. तर त्याने पहा त्याने जे काही क्लासिफिकेशन केलेले एलिमेंट्सचं हे त्याच्या प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ज्या आहेत या कशाशी रिलेटेड घेतलेल्या आहेत त्यांनी ॲटॉमिक मासेसची. हा महत्त्वाचा मुद्दा आहे पहा याच्यामध्ये की जे काही प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म आहेत त्यांनी वर्गीकरण जे आहे हे कशाद्वारे केलेलं आहे त्याचं रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे एलिमेंटचं क्लासिफिकेशन हे ॲटॉमिक मासेसशी संबंधित केलेलं आहे. कशाशी ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमानाशी संबंधित काय केलेले मूलद्रव्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि यावरूनच पहा तुम्हाला याच्यामध्येच लक्षात येईल ट्रेट्स ट्राय म्हणजे काय, ट्राय म्हणजे तीन आपण म्हणतो. ट्राय म्हणजे काय म्हणतो तीन असं म्हणतो. यावरूनच पहा या ट्रायवरूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला याच्यामध्ये काय पाहायचंय त्रिके पाहायचे म्हणजे एलिमेंटचे जे काही त्रिके पाडलेली आहेत तीनचे जे गट केलेले आहेत हे आपल्याला कशामध्ये पाहायचे डोबेरायनर्स ट्रेट्स मध्ये पाहायचंय. तर याची आपल्याला आपण पहिल्यांदा ट्रेट्सची डेफिनेशन पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ट्रेट्सची डेफिनेशन जे आहे हे आपल्याला सांगता येते पहा ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स each having a similar chemical properties called them traits. म्हणजे त्याने काय केलेलं आहे तीन असे सारखेच काय केलेले आहेत मूलद्रव्याची गट तयार केलेली आहेत ज्यांचे की प्रॉपर्टीज जे आहेत केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रासायनिक गुणधर्म कसे आहेत तिन्हींचे पण सारखीच आहेत. असे तीनचे काय केलेले गट तयार केलेले आहेत आणि त्यालाच त्याने काय म्हटलेले ट्रेट्स असं म्हटलेलं आहे. त्याची आपण डेफिनेशन लिहून घेऊ. ही मेड अ ग्रुप ऑफ group of 3 elements each. 3 elements each having similar chemical properties. Having similar chemical properties called traits. त्याला आपल्याला काय म्हणायचंय ट्रेट्स म्हणजे त्रिक असे म्हणतात. काय ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स त्याने काय केलेलं आहे 3 मूलद्रव्याचा गट तयार केलेला आहे. प्रत्येक 3 मूलद्रव्याचा गट तयार केला ज्याची की हॅविंग अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज ज्या तिन्ही त्या मूलद्रव्याचे केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या कशा होत्या सारख्याच होत्या आणि त्या तिन्ही जो काही 3 मूलद्रव्यांचा गट तयार केलेले त्याला काय म्हटलेले त्यांनी ट्रेट्स असं म्हटलेले. फॉर एक्झाम्पल पहा जसं की काय कोणतं फॉर एक्झाम्पल लिथियम सोडियम आणि पोटॅशियम असे काय आहेत हे
3 एलिमेंट्स, 3 मूलद्रव्ये घेतलेली आहेत. या तिन्ही मूलद्रव्याचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज ज्या होत्या ह्या कशा होत्या, सिमिलर, म्हणजे एकमेकांशी संबंधित होत्या, एकमेकांशी सारख्याच असल्याचं आपल्याला दिसून आलं. आणि यामुळेच याला आपण काय म्हटलेलं आहे, ट्रेड्स असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्रिक असं म्हणतात. असे फक्त डोबेरायनर्सला हाऊ मेनी ट्रेड्स आर फाउंड, ओनली 4 ट्रेड्स. किती ट्रेड्स त्याला, फक्त 3च ट्रेड्स त्याला काय झालेली आहे, काढता आलेली, सॉरी 4 ट्रेड्स, म्हणजे 4च ट्रेड्स काय केलेली त्यांनी काढलेली आहेत. 4 ट्रेड्स आर फाउंड. ओके, देन पहा आता यावरून आपल्याला काय सांगता येईल, डोबेरायनर्स ट्रेड्सचं आपल्याला लॉ जो आहे हा आपल्याला सांगता येतो. तर आपण या डोबेरायनर्स ट्रेड्स म्हणजे काय हे माहिती झालं असेल, तर आपण काय करू आता पुढे पाहू. डोबेरायनर्स ट्रेड्सचा लॉ आपल्याला पाहायचा आहे. पहा आपल्याला हा लॉ सांगता येतो. डोबेरायनर्स ट्रेड्सचा लॉ अगोदर आपण लिहून घेऊ. ही अरेंज the three elements in a trace. He arranged the 3 elements in a trace in an increasing order of the middle element of the middle elements was यानंतरचं आपल्याला सायंटिस्ट पाहायचं होतं, न्यूलँड्स, जॉन न्यूलँड्स. याचा आपल्याला लॉ ऑफ ऑक्टेव्स पाहायचा आहे, अष्टकाचा नियम पाहायचा आहे. आता हा जो सायंटिस्ट आहे हा सायंटिस्ट इंग्लिश सायंटिस्ट आहे आणि याने सुद्धा जे काही एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे कशाच्या रिलेटेड केलेलं आहे, ॲटॉमिक मासेस. म्हणजे याने सुद्धा सांगितलेलं आहे की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे अणुवस्तुमानाशी संबंधित आहेत मूलद्रव्याचे गुणधर्म, असं या न्यूलँड्सने सांगितलेलं आहे. फक्त काय केलेलं आहे, डोबेरायनर्सच्या डिफरंट वे, म्हणजे दुसऱ्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने त्याने काय केलेली या ॲटॉमिक मासेसची अरेंजमेंट केलेली, मांडणी केलेली आहे. मग आता हा जो काही सायंटिस्ट आहे हा किती साली आलेला आहे, इन 1866. इन 1866 न्यूलँड्स हा 1866 मध्ये आलेला आहे. आणि या न्यूलँड्सने त्याचं अष्टकाचा नियम सांगितलेला आहे. पहा कसा केलेला आहे त्याने अष्टकाचा नियम. आपण न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ पाहू अगोदर. न्यूलँड्स arrange the elements known at that time in an increasing order. पहा या ठिकाणी पण याने काय केलेलं आहे, increasing orderनेच मांडणी केलेली आहे. increasing order of their atomic masses. He found that every eighth element eighth
element had properties similar to those of the first. पहा काय सांगितलेले आहे त्याने न्यूलँड्स ऑक्टेव लॉ काय न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स known at that time in an increasing order of their atomic masses, and he found that every eighth element had properties similar to those of the first. त्याने काय केलं जेवढे मूलद्रव्य त्यावेळेस माहिती होती त्याला त्याचीही मांडणी त्याने कशा प्रकारे केलेली आहे इन्क्रीजिंग ऑर्डरनेच केलेली आहे चढत्या क्रमानेच केलेली आहे कशाच्या ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच केलेली आहे परंतु त्याला काय आढळून आलं की एव्हरी एथ एलिमेंट प्रत्येक आठवा मूलद्रव्य जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज त्याचे गुणधर्म जे आहेत ते कशाचे सिमिलर दिसले त्याला सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट म्हणजे पहिल्या मूलद्रव्याच्या सारखेच दिसलेली आहेत किंवा पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म जे आहेत हे त्याला आठव्या मूलद्रव्याच्या सारखे दिसलेली आहेत त्यामुळे याला त्याने काय नाव दिलेले न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव का केलेलं आहे कारण की याने जो लॉ तयार केलेला हा त्याने कशाशी संबंधित सांगितलेला आहे म्युझिकशी संबंधित सांगितलेला आहे म्युझिक माहिती तुम्हाला संगीत ज्यामध्ये काय असतात सप्तसूर असतात सा रे ग म प ध नी सा कोणकोणते येतात म्युझिकचे स्वर सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 and 8 म्हणजे जर पहिला मूलद्रव्य काय असेल हायड्रोजन जर असेल हायड्रोजन लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर अशी काय केलेली आहे त्यांनी जेवढी मूलद्रव्ये माहिती होती तर त्याने या मूलद्रव्याची जी मांडणी आहे ही या म्युझिकच्या सिस्टीम प्रमाणे मांडणी करण्यात आलेली म्हणजे सा रे ग म प ध नी सा अशा या सात सुरांमध्ये त्याने एलिमेंटची अरेंजमेंट मांडणी केलेली आहे मग त्याने काय सांगितलं आता ही जी काही मांडणी केलेली आहे ही कशाने केलेली त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने म्हणजे हायड्रोजन पेक्षा लिथियमचा ॲटॉमिक मास कसा असणार आहे जास्त असणार आहे लिथियम पेक्षा बेरिलियमचा बेरियम पेक्षा बोरॉनचा काय असणार आहे जास्त ॲटॉमिक मास असणार आहे मग अशी काय केलेली आहे त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरने ॲटॉमिक मासेसची मांडणी केलेली आहे आणि त्याच्या असं लक्षात आलं की एव्हरी एथ एलिमेंट पाहू आपण आठवा मूलद्रव्य आहे का नाही याला आपण पाहिलेले की प्रत्येकाला काय 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आठवा मूलद्रव्य म्हणजे आठव्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत हे कशाचे सिमिलर दिसले त्याला हायड्रोजनच्या सिमिलर दिसलेली आहेत जर आपण इथून सुरुवात केली लिथियम पासून जर सुरुवात केली तर लिथियम पासून सुरुवात झाल्याच्या नंतर जो आठवा मूलद्रव्य येईल त्याचे गुणधर्म प्रॉपर्टी जे आहेत त्या पहिल्या मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीशी कशा दिसल्या त्याला सिमिलर दिसलेल्या आहेत तसं कोणतंही या बेरिलियम घेतलं तर बेरिलियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज सेम येतील बोरॉन आणि ॲल्युमिनियमच्या कार्बन आणि सिलिकॉन नायट्रोजन आणि फॉस्फरस ऑक्सिजन आणि सल्फर यांच्या प्रॉपर्टीज कशा दिसलेल्या आहेत त्याला सिमिलर म्हणजे सारखे दिसून आलेले आहेत आणि जिथपर्यंत त्याला फक्त कुठपर्यंत हे जमलेलं आहे सगळ्या मूलद्रव्यांपैकी कॅल्शियम पर्यंतच त्याला ही मांडणी करणं जमलेलं आहे हा काय झाला आपला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव काय सांगता येतो तुम्हाला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट नोन at that time in an increasing order of their atomic masses and he found that every eighth element had a properties
सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. आणि हे जर पहा हे तुम्हाला कशाद्वारे सांगण्यात आलेले म्युझिक सिस्टीमशी त्यांनी काय संपर्क सांगितलेला आहे, त्याचा रिलेटेड कसे सांगितलेले आहे, त्यांनी म्युझिकशी त्याची तुलना केलेली, कंपॅरिझन हे म्युझिकशी केलेले. सा रे ग म प ध नी सा म्हणजे सा हा काय होतो, पहिला जरी आला तरी आठवा मूलद्रव्य जो आहे, आठवा स्वर जो आहे हा पहिल्यासारखाच प्रॉपर्टीज दाखवून देत असतो. हे आपलं काय झाले न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. आता यानंतर आपल्याला याचे काही लिमिटेशन्स पाहिजेत. यालाही पूर्ण एलिमेंटची काय करता आलेली नाही, अरेंजमेंट करता आलेली नाही. मग आता आपल्याला याचे काय पाहायचे, काही लिमिटेशन्स पाहायचे आहेत. आपण याची लिमिटेशन्स पाहू न्यूलँड्सची. एवढं समजलेलं असेल तुम्हाला. लिमिटेशन पहा, लिमिटेशन्स आपल्याला सांगता येतील. काय सांगता येईल लिमिटेशन? फर्स्ट आपल्याला लिमिटेशन सांगता येईल, द लॉ ऑफ ऑक्टेव was found to be applicable only up to calcium out of total 56 एलिमेंट्स known. पहिलं आपल्याला लिमिटेशन सांगता येतं. पहा काय पहिलं लिमिटेशन सांगता येते, द लॉ ऑफ ऑक्टेव वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू अ कॅल्शियम आउट ऑफ टोटल 56 एलिमेंट. म्हणजे त्याने जेवढे त्याला माहिती होती, आपल्याला माहिती होती 56 एलिमेंट, 56 मूलद्रव्य, तर त्यापैकी त्याला फक्त ही अरेंजमेंट जी आहे ही कुठपर्यंत लागू करण्यात आलेली आहे, कॅल्शियम पर्यंतच त्याला हे ऑक्टेव लॉ ऑफ ऑक्टेव तयार करणं जमलेलं आहे. त्यापुढे त्याला हा लॉ टाकता आलेला नाही. त्यामुळे हे काय पहिलं लिमिटेशन सांगता येतं. काय पहिलं लिमिटेशन, द लॉ ऑफ ऑक्टेव वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू अ कॅल्शियम आउट ऑफ टोटल 56 एलिमेंट्स नोन. आणखी दुसरं काय बरं लिमिटेशन? आता याचं पहिलं तर लिमिटेशन आपल्याला समजलं की कॅल्शियम पर्यंतच काय करता आलेलं आहे, त्याला अरेंजमेंट करता आलेली एलिमेंटची, त्यामुळे त्याला ते जमलेलं नाही त्याच्या पद्धतीने. सेकंड आपल्याला लिमिटेशन सांगता येतं. पहा, in order to fit existing elements Newland place two elements in the same position which differed in their properties. पहा काय सांगितलेले, in order to fit existing elements Newlands place two elements in a same position which differ in their properties. म्हणजे न्यूलँड्सने काय केलं की एलिमेंट जे आहेत, मूलद्रव्यांची जी मांडणी आहे, दोन मूलद्रव्यांची मांडणी ही एकाच बॉक्स मध्ये करण्यात आलेली आहे, एकाच ठिकाणी करण्यात आलेली आहे, ज्यांचे की प्रॉपर्टीज, ज्यांचे की गुणधर्म कसे आहेत, डिफरंट म्हणजे काय, वेगळी आहे. म्हणजे गुणधर्म जरी वेगळी असली तरी त्याने एकाच बॉक्स मध्ये काय केलेले, दोन मूलद्रव्याला ठेवण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल याचं सांगण्यात आलं तर पहा, फॉर एक्झाम्पल पहा सांगता येतं आपल्याला कोबाल्ट
अँड निकेल. कोबाल्ट आणि निकेल यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या कशा आहेत, डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या येतात. तरी सुद्धा न्यूलँड्सने काय केलेले, त्यांना एकाच बॉक्स मध्ये ठेवण्यात आलेले. आणि हे जे बॉक्स तयार केलेले आहेत त्याने हे 7 × 8 = 56 अशा प्रकारे काय केलेली आहे त्यांनी हे बॉक्सेसचं मांडणी अरेंजमेंट केलेली आहे. 7 काय केलेली आहे त्यांनी 7 उभे रकाने तयार करून अशी 56 म्हणजे 56 बॉक्स रकाने तयार करून त्यामध्ये एलिमेंट्स ठेवण्यात आलेली आहेत. आणि त्या बॉक्सेस पैकी जो काही एक बॉक्स जो आहे किंवा असे 1-2 बॉक्स जे आहेत यामध्ये ज्यांच्या प्रॉपर्टीज, ज्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, डिफरंट म्हणजे वेगवेगळे आहेत, तरी सुद्धा त्यांना काय केलेलं आहे, एकाच रकान्यात ठेवण्यात आलेलं आहे. आणि तो कोणता आहे, कोणत्या म्युझिक सिस्टीमचा रकाना आहे, डो, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सा असे म्हणतो. या साच्या रकान्यामध्ये या कोबाल्ट आणि निकेलला ठेवण्यात आलेला आहे, ज्यांची प्रॉपर्टीज कशा आहेत, डिफरंट आहेत. त्याच प्रकारे जो काही फ्लोरीन आहे, फ्लोरीनची जी प्रॉपर्टीज आहेत या कोबाल्ट आणि निकेलशी संबंधित आहेत, परंतु त्या फ्लोरीनला कोणत्या याच्यामध्ये, नॉन मेटल मध्ये ठेवण्यात आलेले आहे. कोणत्या रकान्यात ठेवलेले आहे, नॉन मेटलच्या रकान्यामध्ये ठेवलेले. जो की फ्लोरीन हा काय कशामध्ये येतो, Fe आयर्न ही आपण त्याला म्हणू शकतो, जे की कशामध्ये येतो, मेटल्स मध्ये येत असतो, परंतु त्याची मांडणी जी आहे ही कशामध्ये केलेली आहे, नॉन मेटल्स मध्ये करण्यात आलेली आहे. कशाशी संबंधित किंवा त्यांच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट येतात, ऑक्सिजन आणि सल्फर. या ऑक्सिजन आणि सल्फरच्या रकान्यामध्ये कशाला ठेवण्यात आलेले, तो जो काही ऑक्सिजन आणि सल्फरचा जो स्वर आहे तो कोणता आहे, टी, किंवा त्याला आपण काय म्हणतो, नी असं म्हणतो. या नीच्या रकान्यांमध्ये ऑक्सिजन, सल्फर आणि त्याच्या खाली काय आलेले, फ्लोरीन, ज्याची की प्रॉपर्टीज कशाचे सिमिलर होत्या, कोबाल्ट आणि निकेलच्या सिमिलर होत्या. तर हे काय केलेले, त्याचं हे एक लिमिटेशन्स आहे, जे की प्रॉपर्टीज डिफरंट असताना, वेगवेगळ्या असताना सुद्धा त्यांना कशामध्ये ठेवलेले, सेम पोझिशन म्हणजे एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. हा एक काय न्यूलँड्सचा सेकंड लिमिटेशन आहे. यानंतर आपल्याला याचं थर्ड लिमिटेशन सांगता येईल. पहा, न्यूलँड्सचं थर्ड लिमिटेशन, आहे न्यूलँड्स ऑक्टेव्ह. न्यूलँड्स octave did not have provision to accommodate the newly discovered element. Newland's octave did not have provision to accommodate the newly discovered element. म्हणजे जी काही नवीन ज्ञात झालेली मूलद्रव्ये होती तर त्यांच्यासाठी या न्यूलँडच्या ऑक्टेव्ह मध्ये जागा ठेवण्यात आलेली नाही. म्हणजे त्यांनी फक्त काय झालेले 56 एलिमेंट्स होती तर तेवढेच काय केलेली त्यांनी रकाने तयार केलेली, परंतु जे न्यूली डिस्कवर्ड जे पुढे नवीन निर्माण झालेली नवीन शोध लागलेली मूलद्रव्ये आहेत त्यांच्यासाठी या न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ मध्ये जागा ठेवण्यात आलेली नाही, त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये जागा ठेवण्यात आलेली नाही. हा एक काय त्यामधला थर्ड लिमिटेशन आहे. त्यानंतर आपल्याला फोर्थ लिमिटेशन सांगता येतं. पहा, the properties of the new elements discovered later on did not fit
in the Newland's law of octaves. The properties of new element discovered later. म्हणजे नंतर जे मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे त्यांचे गुणधर्म जे आहेत ते न्यूलँड्सने तयार केलेला जो अष्टकाचा नियम आहे यांच्यामध्ये बसलेली नाहीत. म्हणजे न्यूलँड्सचा जो अष्टकाचा नियम आहे त्याचे जे प्रॉपर्टीज नुसार त्यांनी मांडणी केली होती एलिमेंट्सची, तर त्या मांडणीमध्ये हे न्यू एलिमेंट्स डिस्कवर झालेली शोध लागलेली त्यांच्या प्रॉपर्टी यामध्ये बसलेल्या नाहीत. म्हणजे हे काय त्याचं एक फोर्थ लिमिटेशन आहे. आपण अशी किती लिमिटेशन्स पाहिलेली आहेत? फोर्थ लिमिटेशन्स पाहिली न्यूलँड्सची. काय काय पहा न्यूलँडची फोर्थ लिमिटेशन. आपण पहिल्यापासून एकदा रिव्हिजन करू लिमिटेशनची. फर्स्ट आपल्याला सांगता येतं द लॉ ऑफ ऑक्टेव्स was found in applicable only up to calcium out of total 56 elements. त्यानंतर सेकंड तुम्हाला सांगता येईल पहा. सेकंड जो लिमिटेशन्स आहे in order to fit existing elements Newlands place two elements in the same properties which differ in their properties. थर्ड तुम्हाला पॉइंट सांगता येतो पहा. Newland's octave did not have provision to accommodate the newly discovered element. And fourth तुम्हाला लिमिटेशन सांगता येतं the properties of new elements discovered later did not fit in the Newland's law of octave. ही काय झालेला आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव या ठिकाणी स्टॉप झालेला आहे, थांबलेला आहे. याला पुढे कोणीही मान्यता दिलेली नाही. आणि त्यानंतर पुन्हा आता पुढचा एक शास्त्रज्ञ आलेला आहे एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आणि तो शास्त्रज्ञ आहे मेंडेलिव. आपल्याला यानंतरचा जो शास्त्रज्ञ आहे तिसरा शास्त्रज्ञ पाहायचा आहे मेंडेलिव. त्याचं मेंडेलिवचं पिरियोडिक टेबल.